मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा धन्यवाद देतो आणि ईश्वराकडे काय त्यांच्यासाठी मागावं. त्यांच्याकडे ईश्वराने सर्वच काही दिलं, परंतु एवढंच म्हणेन की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं यानंतरच्या काळामध्ये आरोग्य मिळावं एवढीच ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय ध्येय होतं आणि मग तुम्ही या क्षेत्रात कसे वळलात आणि तुमचं रोल ऑफ आयडल कोण होतं? नाही, लहानपणापासून खरं म्हणजे मी माझ्या मामी भाऊचा ज्यांचा फोटो दाखवला, ज्यांच्यामुळे मी इथे आलो. डोंबिवलीमध्ये माझं आगमन झालं तर त्या मामी भावाचं एक दुकान होतं, छोटंसं खताचं बी बियाण्याचं दुकान होतं. तर मी शाळेत असताना पासूनच अगदी 7वी पासून त्याच्या दुकानामध्ये त्याला मदत करायचो. त्यावेळेस पासून माझे वडील वगैरे काही व्यावसायिक वगैरे नव्हते किंवा माझा खानदानी बिझनेस असा नव्हता, पण माझ्या मामे भावाच्या त्या दुकानात काम केल्यापासून किंवा आपण काहीतरी व्यवसाय करावा हे ध्येय त्यावेळेस बाळगून अगदी 7वी पासून मी व्यवसाय करत होतो. आणि व्यवसाय करतच आणि ते ध्येय ठेवून मी आत्ता डोंबिवलीमध्ये व्यवसायात प्रवेश केला. नंतर विजन ठेवून वेगवेगळ्या पद्धतीने आत्ता कार्य करतोय. ही मला म्हणजे खरी व्यवसायाची आवड ही जन्मताच होती. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी, तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी, स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा, भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा, उजळून घे साधका. काकांबद्दल जास्ती काही मी सांगणार नाही, पण राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक प्रखर मत असलेला आणि राजकारणाची चांगली जाण असलेला एक व्यक्तिमत्व ज्यांचा आदर्श आम्ही घेऊ शकतो असे आमचे किरण पिंगळे काका यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा यशस्वी व्हावं याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही 5-6 वर्षापूर्वीचा विचार करा तर नाही आपण करू, झूम वरती मीटिंग करूया, व्हर्च्युअल करू. मी मलाही फार अनुभव नाही व्हर्च्युअल मीटिंग मध्ये बोलण्याचा. नाही म्हणाले होईल, कार्यक्रम चांगला होईल. आणि खरंच सांगतो त्यांनी तो खूप प्लॅन केला, आयोजित केला आणि तो पण चांगला झाला. या मुंबई परिसरातला तो सुरुवातीला झाला. तर त्याच्यावरनं लक्षात आलं की किरणजींचा संपर्क केवढा व्यापक आणि मोठा आहे. किरणजी नगरसेवक नसतील आले निवडून किंवा आमदार झाले नसतील, पण त्यांनी जे सतत काम करत राहिले, अनेक वर्ष करत राहिले, कुठलंही मोठं पद जबाबदारी नसताना देखील करत राहिले, हीच मुळी खरी त्यांची स्ट्रेंथ आहे.
यांच्यासाठी जे केलं आहे आणि मी त्यांना जन्मदिवसच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्वामीनारायण ग्रुपतर्फे. आणि त्यांचे मी सांगणार की जसं माझा अनुभव आहे, त्यांच्या शांत, सरळ आणि संयम असे तिघे गुण ज्यांच्या स्वभावामध्ये आहे. आणि त्यांनी स्वतःची जीवनातली परिस्थिती पण त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्यांनी मॅनेज केली आहे. तसेच मी सांगतो की आमच्या स्वामीनारायण ग्रुप, स्वामीनारायण सिटी प्रोजेक्टमध्ये पण चांगल्या चांगल्या ब्रँड जे खूप प्रश्न उद्भवत होते की केव्हा केव्हा की त्याची अडचणी पण त्यांनी खूप त्यांच्या माध्यमातून खूप व्यवस्थित चांगली ब्रँड डोंबिवलीकर तसा स्वामीनारायण सिटी यांना दिलेली आहे. मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. म्हणजे अपयश व्यवसायात आल्यानंतर सुद्धा माणूस इतका पुढे जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणण्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. शुगर डिपार्टमेंटल हा जो विषय होता त्याच्यातनं त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या व्यवसायात जो काही जे काही घडलं त्याच्यानंतर आज डोंबिवलीमधला ब्रँडमॅन कोण असेल तर माझ्याकडे डोंबिवलीमध्ये जेवढे ब्रँड्स येतात त्याच्या मागे कुठे ना कुठेतरी किरणजींची कंपनी कार्यरत असते असं सातत्याने जाणवतं. पण म्हणजे नुसता मला व्यवसाय होईल असं नाही, मी ज्याची प्रॉपर्टी कुठल्या ब्रँडला किंवा कुठल्या व्यावसायिकाला देणार आहे तर त्याचंही कसं भलं होईल, त्यालाही कसा त्याच्यातनं बेनिफिट मिळेल याचा सातत्याने विचार करणारा व्यावसायिक म्हणून मला नेहमी किरणजी म्हणजे असं प्रेरणादायी वाटतात की नुसतं व्यवसाय करणारे आज आपण सगळेच इथे बरेचसे जण व्यावसायिक आहेत. व्यवसाय लोक स्वतःच्या फायद्यासाठी करतात, पण स्वतःच्या फायद्याच्या पेक्षाही जास्त ज्याची वस्तू आपण कोणाला तरी देऊ इच्छितो किंवा देऊ करतो त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघण्याचं काम हे जनरली कुठलाच इस्टेट एजंट करत नाही. म्हणून मी गॅरंटी तुम्हाला इस्टेट एजंट नक्की म्हणणार नाही, पण माझ्या दृष्टीने तुम्ही डोंबिवलीचे ब्रँडमॅन आहात आणि ही बिरुदावली तुम्ही कायम मिळवावी अशी माझी तुम्हाला विनंती राहील. मन मंदिरा ते जाणे उजळून घे जागा मन मंदिरा. तर डॉमिनोज बोला किंवा जेवढे पण कंपनीमध्ये आतापर्यंत मी राहिलो आहे त्यामध्ये त्यांनी फार चांगलं काम केलं आहे. आणि जसं भावेशभाई बोलले की ह्यांच्याकडून प्रोत्साहन भेटते, तर मला वाटते यावेळी एवढं 24 तास काम करणे किंवा एवढं पॅशनेटली काम करणे ते शिकायला आपल्याला जर पाहिजे नसेल तर तुम्ही पिंगले साहेबांकडून कन्फर्म घेऊ शकता. अँड दॅट इज दी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांची आहे. मला नाही वाटत की आपण कोणी साहेबांच्या मध्ये एवढं काम करू शकतात. मला वाटते त्याच्यासाठी अतिशय अतिशय प्रशासन आणि हॅपी बर्थडे टू यू पिंगले साहेब. ठीक आहे. मन मंदिरा